रणवीर व्लॉग्स. तर आम्ही आलतो महाबळेश्वरला आणि तुम्ही बघू शकता इथं काही लोक पॅराग्लायडिंग करत आहे. आम्हाला विचारत होतो की आम्ही कुठं जाऊ. मग आम्हाला एक चांगली जागा भेटली, अवीज वर्ल्ड म्हणून. तर अशी दिसती ह्याची एक्झिट आणि ही आहे त्याची एंट्री. मोठ्या माणसांसाठी 100 रुपये पर तिकीट आणि लहान मुलांसाठी 50 रुपीज पर तिकीट. तर इथे असे कार्टूनचे स्टॅच्यूज होते जिथं तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता. आम्ही पण काढले, पण इथे एक बुल होता आणि जसं तुम्ही पुढं जाणार तुम्हाला खूप सगळे इंटरेस्टिंग थिंग दिसत जाणार. जसं आपला इंडियन सुपर हिरो क्रिश पण होता आणि मला सुपरमॅन खूप आवडला. माझा तर फेवरेट सुपरमॅन होता है ना वीर. आणि त्यांनी हा पांडावाला बेंच पण बनवला. त्यानंतर हा खोटीचा वॉटरफॉल होता आणि त्यानंतर एक किंग कॉंग पण होता. वाव. आणि मग त्यानंतर आम्ही थोडीशी क्लाइम्बिंग ॲक्टिव्हिटीज केली जे खूप चांगली होती. आम्ही असं चढत होतो पण जास्त हाईटवर गेल्यावर वीरला जरा आवडलं नाही. मग मी असं आलो रेंगत साईडची मुलं म्हणत असतील की दादाला काय झालंय. मग त्यानंतर असं रेंगत थोडंसं आणि मग त्यानंतर हे होतं. मला तर भीतीच वाटत होती, आता मी पडतोयच बाबा. मग मी ह्याच्यावरती बसलो कसा बसा. त्यांनी मला सीट बेल्ट बांधलं. धूम तणांग तणांग धिंग तणांग तणांग धूम तणांग तणांग धिंग तणांग तणांग धूम तणांग. मला एवढी भीती वाटत होती. त्यानंतर मला थोडंसं चांगलं वाटलं. पण पुढे गेल्यावर जेव्हा मी टायरला टक्कर मारली, बाप रे, फक्त ती फिलिंग. त्यानंतर आम्ही थोडेसे रोपवरती चालायची कोशिश केली. वीर तर अडकलाच मध्येच आणि मी करू शकलो थोडी. तर तिथे असं फोटोज काढायला होतं. आम्ही असे खूप सगळे फोटोज काढले. इथून होती तर जंगल सफारीची एंट्री. आम्ही इथूनच असं वरती एक ब्रिज बनवलेलं त्यांनी. मग आम्ही त्या ब्रिजवरनं गेलो जंगल सफारीमध्ये. असं टनल टाईप होतं. मग आम्ही आत पोचलो. त्यांनी लँटन्स लावलेले. इथे अशी एंट्री होती. इथे बर्ड्स होते, मोर होता, परत खरगोश होते आणि खूप छोटे बर्ड्स पण होते. मग आम्ही पुढं जात गेलो आणि त्यानंतर इथे हिप्पोज होते आणि त्यांनी असं एकदम भारी केलं होतं. त्यांनी स्प्रिंकल्स लावलेलं. असं वाटत होतं की तिथं फॉग आहे. मातीचा वास एकदम छान येत होता. त्यानंतर पूर्ण आतलं जंगल म्हणजे फॉक्स आणि लायन ते सगळं. आणि त्यानंतर पुढं गेल्यावर इथे लायन होता. त्यानंतर पुढे गेल्यावर इथे फ्लमिंगोज होते. मग असं जात खूप सगळे बर्ड्स ॲनिमल्स होते. इथे एक बेर पण होता. मी तर भिलतोच बघून त्याला. त्यांनी इतकं नॅचरल बनवलेलं की आम्हाला असंच वाटत होतं की आम्ही खरंच जंगलमध्येच आहे. तोच मातीचा वास, तोच आवाज, सगळं सेफ. थोडंसं मस्ती टाईम. मी वीरला माझा डान्स शिकवला. वीर पण थोडंसं डान्स करत होता माझावाला. मग त्यानंतर आम्ही गेलो तर रेड बटन गो कार्टिंगला. आणि ही इथून खूप चांगला व्ह्यू येत होता. मला तर इथला व्ह्यू खूप आवडला. मला तर खूप खुशी होत होती. खुशी मी खूप एक्साइटेड होतो. गाईज, हे तुम्हाला सीट बेल्ट लावावी लागते आणि तुम्हाला हेल्मेट लावावं लागतं. हे कंपल्सरी आहे आणि छोटे मुलं चालू नाही शकत. गाईज, आम्हाला तिथं एवढी मजा येत होती ना, मला तर खूप करायची होती. गाईज, आमच्या मागे आहे दादा.